नमस्कार, आपण पाहत आहात जनसभा टीव्ही। गेल्या 13 वर्षांची अखंड परंपरा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्हीला सबस्क्राइब करा। काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024च्या रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नवी मुंबई येथील खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर भव्य प्रचार सभा झाली। त्या अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जनसभा टीव्हीवर आपले मनोगत व्यक्त केले। विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही खऱ्या अर्थानं जरी आता निवडणूक होत असली 20 तारखेला, तरी गेली जवळजवळ अनेक 4-6 महिन्यापासून आमदार प्रशांत ठाकूरांनी आणि त्यांची टीम जी आमची पनवेलची आहे, या टीमनं अतिशय जोरानं प्रत्येक बिल्डिंग टू बिल्डिंग जाऊन, म्हणजे सेक्टर वाईज बिल्डिंग वाईज या सगळ्या त्याच्यामध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या बरोबरीनं तिथली जी तयारी केलेली आहे। जसं भाजपचं एक हे आहे, बूथ माझा बूथ सर्वांना बूथ मेरा बूथ सबसे मजबूत असं करके, तर त्या दृष्टीनं या बूथवर न थांबताना बूथमध्ये किती बिल्डिंग आहेत, किती फ्लॅट्स आहेत, त्यांच्यापर्यंत सर्वांकडं आमचे कार्यकर्ते हे पोचलेले आहेत आणि त्याच्यामुळं भाजपची तयारी प्रचंड केलेली आहे। रामशेठ ठाकूरवर या निवडणुकीचा बोजा 10-20% सुद्धा नाही आणि प्रशांत ठाकूरांचं समर्थपणानं सांभाळत असल्यानं मार्गदर्शन करण्याचं काम रामशेठ ठाकूर करत होते, आजही करतोय आणि ज्यावेळी चर्चात्मक काय कुठं करायचं आहे, काय चाललं आहे, काय नाही याचा आढावा मला ते देत होते। आता इथं समोर जिल्हाध्यक्ष अविनाश कुडे आहे, जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत, शिवसेनेचे सुद्धा पनवेल जिल्हा जो आहे महापालिका वगैरे ते शेवाळे ते आहेत, किंवा राष्ट्रवादीचे सर्व हे सर्व एक समन्वय समिती तयार करून आणि RPI वगैरे या सर्व पक्षांनी एकत्रितनं इतकं छान पद्धतशीर प्रचार केलेला आहे आणि लोकांच्या प्रत्येक घरात पोचून प्रत्येकाच्या मनात आमदार प्रशांत ठाकूरनं 5 वर्षाचं जे काम केलं आहे, 15 वर्षाचं काम केलं आहे, तर त्यांच्या हृदयात बसलेलं आहे। त्यामुळे मला वाटते की बाकी आता खरं तुम्हालाच समजत असेल प्रचारच्या दरम्यान कोण कुठला पक्ष कुठं आहे काय नाही ते, तर आमच्या दृष्टीने तरी मला वाटते लोकांचा जो रिपोर्ट येतो आहे त्याच्यावरून अतिशय पुढं आम्ही चाललो असं वाटतं। एक गोष्ट नक्कीच, आता माझा काळ जो आहे तो काळ जर बघायला गेलात तर माझ्या आयुष्यामध्ये मला सर्व काय पाहायला मिळालं। म्हणजे ज्यावेळेस शेताच्या बांधावरून जावं लागत होतं, रस्ते होते, जिल्हा परिषदेचे खडीचे रस्ते होते, त्याच्यानंतर काही रस्ते थोडे डांबरी झाले 3.5 मीटर 4 मीटरचे, आणि आज हे 30 मीटर 40 मीटर रुंदीचे सर्व रस्ते, बाजूला प्रचंड डोळेजंग इमारती, पूर्वीची आम्ही पाहिलेली आपली घरं जी होती ती घरं आत्ताचं, तर हा जमीन आसमानचा फरक पडला आहे। आणि मला अतिशय आनंद होतो आहे की इथला स्थानिक माणूससुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये चांगल्या रीतीनं भाग घेतोय। उद्योगधंद्यामध्ये, नोकरीधंद्यामध्ये नोकऱ्या सर्वांना काही मिळणार नाहीत, पण बरेचसे जवळ हजारो मला वाटते उद्योजक त्या पनवेलमध्ये तयार झालेले आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला फार आनंद वाटतोय। आज मोदी साहेबांनी भाषणामध्ये सुद्धा आगरी जातीचा 3-4 वेळा उल्लेख केला, म्हणजे त्यांना इतकी कल्पना आहे की आगरी जात कशी आपले कडक आहे आणि कशी मेहनती आहे आणि कशाला एकदा घेतला निर्णय की मागं हटत नाही, आणि म्हणूनच त्यांनी दिवा पटेल साहेबांच्या नावाचा म्हणजे एअरपोर्टचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला। अगदी निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात बाबा हे काही घोषणा करता येत नाही, पण त्याने पर्यायानं सर्वसाधारणतः जे आहे ते त्यांनी केलं आहे, देवाला तरी नमन केलेलं आहे वगैरे। तर दोन्ही मंत्र्यांनी, आता एअरपोर्टचा तुम्ही प्रश्न विचारलं तर त्या दोन्ही मंत्री हवे याचे जे आहेत, तर त्यांनी दोघांनी हे इथं डिक्लेअर केलेलं आहे की तुमचंच हे होणार आहे 100%। त्याच्यात जरा एकही नाव आमच्याकडे आलेलं नाही, त्यामुळं ह्या एअरपोर्टला लोकांची जी आस्था आहे, मनामध्ये ठाण बसलं की दिवा पटलांचंच नाव लागायला पाहिजे, तर ते पूर्ण करायचं, म्हणजे तिथल्या लोकांच्या आशा आकांक्षा पनवेलच्या पूर्ण करण्याचं काम हे आहे। जे सर्व नगरसेवक, सर्व पक्षाचे पदाधिकारी, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, RPIचे हे सगळे पदाधिकारी महायुतीचे कामं लागल्यानं आम्हाला वाटते का ह्या मतदारसंघामध्ये आम्हाला छान चांगलं प्रगती मिळेल आणि चांगलं बदलता मिळेल। खरं बघा, मी माझ्याबद्दल तर त्याच्यामध्ये शेका पक्षात होता त्यावेळेस चांगलं म्हणताय। मी शेका पक्षात होतो तेव्हा शेतकरी कामगार क्षेत्रामध्ये एकटा विरुद्ध सर्व पक्ष होते, पण शेका पक्ष जिंकत होते। मी काँग्रेसमध्ये 2004 साली गेलो, तिथून काँग्रेस जिंकत गेली सर्व पक्ष विरुद्ध असताना, आणि काँग्रेस सर्वांच्या पुढे 2013-14 मध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी आम्हाला खारघरच्या टोलला टोल माफी नाही केली आणि ते सांगून आम्ही त्यांना सांगितलं बा हे नाही झालं तर आम्हाला दुसरा विचार करावा लागेल। आम्ही भाजपात गेलो,
2013 पासून सगळ्या निवडणुका ज्या येतात त्या भारतीय जनता पक्ष आज मोठ्या फरकानं जिंकतो आहे. म्हणजे प्रकाश ठाकूर, रामशेठ ठाकूर आणि त्यांचे सहकारी तिथं जातील, तिथं कार्यकर्त्यांचा मोहळ तयार करतात, तात्विक दृष्टीनं पटवून देतात की हे बघा हे आपल्याला हे असं करायला पाहिजे आता. आणि त्याच्यामुळं पक्ष कुठला काय प्रश्न नाही. शेका पक्षात तर तुम्ही म्हणाल तर आताचे नेते बुडवायला निघाले. एकीकडे आपल्या स्वार्थाकरता अलिबागमध्ये शिवसेनेचा पाठिंबा मिळवला, काँग्रेसचा पाठिंबा मिळवला, उरणमध्ये एक वेगळा उमेदवार उभा केला आणि त्याच्यानंतर पुन्हा पनवेलचा उमेदवार उरणच्या शिवसेनेच्या उमेदवाराला बरोबर घेऊन उद्धव ठाकरेंकडे जातोय आणि तिकीट मागण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे याचा अर्थ त्या उरणच्या उमेदवाराला नुसतं नावापुरता उभा केला आहे, त्यालाही बुडवायचं आणि त्याचा परिणाम इथला उमेदवार बुडेल आणि त्यावर शेकावची वाटात झाली अशी दिसते. एक गोष्ट अशी आहे की विकासाच्या दृष्टीनं आपल्याला पाहायला गेलात तर आपल्याला एकच गोष्ट करावी लागेल की विकास करायचा असेल तर आपल्या विकासाच्या बरोबर चालायला पाहिजे. प्रवाहाच्या बरोबर नाही मेहनत करते, विकासाच्या बरोबर काय चांगलं काय वाईट ते बघायला पाहिजे. एखादं नाही म्हणजे नाही ही नकारात्मक भूमिका चालणार नाही. आता इथलं ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागाचा विकास करायचे असेल ते शेतकरीच ठेवून त्यांना शेतीमध्ये 10,000 रुपये वर्षाला एका एकरामध्ये उत्पन्न मिळत नाही. आपल्या आजूबाजूला जो आहे ना तिकडचा भागात मी मुद्दाम नाव नाही घेणार, पण खालापूर असेल, सुधागड असेल किंवा बाकीचे काही तालुके आहेत इथं विकास नाही आलेला. तिथल्या लोकांची हालत काय आणि इथल्या या लोकांच्या नुसत्या गाड्यांवरती श्रीमंती म्हणत नाही, पण गाड्या घोड्या राहणीमान जे आहे हे किती चांगलं झाले पनवेला रुग्णांचं. तर ह्या दृष्टीने आम्हाला वाटते की वेळ बघून काल बघून आपल्याला जे औद्योगिकीकरण असेल, शहरीकरण असेल याला साथ द्यायला पाहिजे. आपल्या पुढल्या येणाऱ्या पिढीला घडवायला पाहिजे आहे. मग ते शैक्षणिक दृष्टीनं, उद्योगाच्या दृष्टीनं आणि ते शेकापक्षी मंडळी कुठे करायला तयार नाहीत. ते कुठे अडकून बसलेत आणि त्याच्यामुळे ते तिथंच अडकून बसणार आणि पुरामध्ये वाहून जाणार.